वेग, विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. आज अतिशय सुंदर असा पूर्णाकृती पुतळा परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या नात्रा या गावी बसवला. मी ग्रामपंचायतीचे आणि बसवण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायतीचे पंच असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, सर्वांनीच आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आजच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित गावातील परिसरातील वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी, माझ्या तरुण भावांनो, आपल्या सर्वांना मनातून जय भीम. आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपली खरी जयंती परंपरागत 20 तारखेला असते. आपण एक दिवस अगोदर घेतला कारण आपल्याला रविवारी जयंती करायची होती आणि मी त्या दिवशी उपलब्ध होतो. मला आठवत आहे की 2 फुटाच्या पुतळ्यापासून स्वर्गीय अण्णांनी 2 फुटाचा पुतळा बसवून त्याच्यानंतर मोठा पूर्णाकृती पुतळा बसवून आता त्यांच्या पुढच्या पिढीनं या ठिकाणी अतिशय भव्य, म्हणजे मी म्हणत नाही पण आनंदराव इंगळे इथं आहेत, जगतकर सर आहेत, सतीश भाऊ पुढे या तुम्ही. आपल्या परळी शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर जे पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बरोबरीनं हा पुतळा आहे. इंचवर जास्त असेल पण कमी नाही. माझं योगायोग बघा, ज्यावेळेस मला पहिल्यांदा मंत्री व्हायची वेळ आली, ज्या विभागाची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः घोषणा केली, तो विभाग निर्माण केला. तो विभाग होता सामाजिक न्याय आणि त्याच विभागाचं पहिल्यांदा आयुष्यात मला मंत्री होता आलं. हेच खरं आपलं बाबासाहेबांचं नातं आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. कार्यक्रम बराच वेळ चालणार आहे. इथं अनेक मान्यवर बाहेरनं कलाकार आले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. मुंबईहून आले चेतन दादा, मी यांचं युट्यूबवर ऐकलंय, पण तुम्हाला द्या ते सुंदर गाणं आहे ते, पण आता मला ऐकून जायला लावू नका, माझी फार मोठी अडचण निर्माण होईल इथं. मी परत ऐकायला येतो, लय लांब नाही ना, इथंच आहे. आपल्या सर्वांचे आभार. पण माझी सरपंचासहित इथल्या सर्वांना माझी विनंती की आपण पुतळा बसवलाय, परिसर चांगला केला, ह्याची स्वच्छता आपण चांगली ठेवली पाहिजे. जर आपण स्वच्छता चांगली नाही ठेवली तर या ठिकाणी आम्ही जे काही केलंय ते सगळं पाण्याचं. त्यामुळं रोज एक दिवस साफसफाईच्या आपल्या या वस्तीमधून ठरवून घ्या नक्की, आणि ती खऱ्या अर्थानं साफसफाई राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.